चलो एकदा रिवाइज करूया आपण. येस, आपण सांगितलं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. बघा, एक ऑब्जेक्ट आहे ए, दुसरा ऑब्जेक्ट आहे बी. येस, अशा दोन ऑब्जेक्ट आहेत. पहिला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे m1, दुसरा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे m2. ह्या दोघांमधले जे डिस्टन्स आहे ते काय, d. आपण एकदा रिवाइज करतोय. आपण बघा, मी काय सांगितलं, म्हणजे मी नाही सांगितलं, कोणी सांगितलंय तुम्हाला? सांगितलं मी, पण इन्फॉर्मेशन कोणाची आहे? न्यूटनची. न्यूटनने सांगितलं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. जगातला एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी काय आहे? फोर्स आहे. बरोबर आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. ओके, आणि हा जो फोर्स आहे तर काय सांगितलं? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. आठवते सगळ्यांना? आठवते सगळ्यांना? आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे आपलं झालं होतं. बरोबर आहे. चला सांगा बघ, मला इथे आपण स्टेटमेंट लिहूया. एव्हरी ऑब्जेक्ट, खाली बघायचं नाही, खाली कुणीही बघायचं नाही. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. एवढं पहिलं स्टेटमेंट होतं आपलं. बरोबर आहे. पहिलं हे स्टेटमेंट होतं, सगळ्यांनी आपण लर्न केलेलं. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. विथ अ डेफिनाइट फोर्स. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. डेफिनाइट फोर्स. पुढे काय होतं? पुढे काय होतं बघा, पुढचं स्टेटमेंट आपण म्हणलं होतं, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of the masses of the two object. आठवते ना सगळ्यांना? टू ऑब्जेक्ट. पुढे काय लिहिलं होतं रे? and inversely proportional to the square of the आहे का? आहे ना? द डिस्टन्स बिटवीन देम. एवढा होता. आपण कालच्या लेक्चर मध्ये एवढंच बघितलंय, डिस्टन्स बिटवीन, आणि हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. डिस्टन्स बिटवीन देम हे आहे स्टेटमेंट. सोपं आहे की नाही? एकदा वाचा बरं सगळेजण, व्यवस्थित रीड करा. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. हे आपलं कालच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. आता आपण याचं डेरिव्हेशन पण पाहिलं होतं काल. पाहिलं ना डेरिव्हेशन? येस. काय डेरिव्हेशन होतं? जसं की आपण सांगितलं यानुसार जर काढायचं म्हटलं तर इथे लिहूया आपण, F is directly proportional to the product of the masses of the two object. बरोबर आहे. and inversely proportional to the square of the distance between them. मग ह्यालाच पुढे काय लिहिलं होतं आपण? F is equal to capital G. कॅपिटल जी कोण होता रे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. यामध्ये जी काय होता? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M काय होता? M1 मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. D काय होतं? D इज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. हे कालच्या लेक्चर मध्ये आपलं झालेलं आहे. पुढे आपण सांगितलं एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव काय होतं? हेनरी कॅव्हेंडिश. ह्या हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टने काय केलं? कॅपिटल जी ची व्हॅल्यू प्रॅक्टिकली काढली आणि ती व्हॅल्यू होती 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे सगळं मी तुम्हाला काल शिकवलंय. न्यूटन कसं येतं, किलोग्राम स्क्वेअर कसं येतं, मीटर स्क्वेअर कसं येतं, डिवाइड काय, सगळं आपण काढलेलं आहे.
जीचा फॉर्म्युला आपण काढलेला आठवते ना सगळ्यांना काल, ते सगळं आपलं काल व्यवस्थित झालेलं आहे. आता हे बेसिक, हे कालच्या लेक्चरमध्ये झालं होतं. आज आपण काय करणार आहे बाळांनो, न्यूमेरिकल बघणार आहेत, छोटे छोटे दोन. त्यांनी काय केलं बघा की जशी आपल्याला फॉर्म्युला तर सगळ्यांना आठवतंय, चला सांगा बरं एकदा. एफ इज इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन टी स्क्वेअर. काय कोणता फॉर्म्युला हा, कोणता फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपण हा फॉर्म्युला काढला. आता त्यांनी काय केलं की एक्झाम्पल दिले तुम्हाला. एक ऑब्जेक्ट आहे, सॉरी एक पर्सन आहे, त्याचं नाव आहे महेंद्र आणि दुसरं आहे विराट. महेंद्र आणि विराट हे दोघ जण मित्र आहेत आणि ते काय झाले, ते एका म्हणजे दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, तर हे डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी 1 मीटर आहे. 1 मीटर डिस्टन्स वरती बसलेत बघा. जो महेंद्र आहे त्या महेंद्राचा मास त्यांनी दिलेला आहे M1 इज इक्वल टू 75 kg. टेक्स्टबुक ओपन करायचं नाही. विराट जो आहे तर त्या विराटचा मास दिलेला आहे M2 इज इक्वल टू 80 kg आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स दिलंय 1 मीटर. न्यूटन काय म्हणतो, न्यूटन म्हणतो की जगातला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. बघा मी काय म्हणलं, न्यूटन काय सांगितलं आपल्याला, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. दोन मित्र बसलेले आहेत, समजा हे दोघ जण आहेत, त्याचं नाव आहे महेंद्र, तुझं नाव आहे तुम्ही विराट. आता हेअरस्टाईल महेंद्र सारखी, महेंद्र सिंग धोनी सारखी आहे ना अशी पूर्ण हेअरस्टाईल, तर तशी. पण त्या महेंद्रचं मास आहे म्हणलं 75 किलोग्राम, 75 किलो मास आयुष्य. आणि तुझं किती, 80 किलो. दोघांमधलं डिस्टन्स आहे 1 मीटर. ठेवा बरं 1 मीटर डिस्टन्स दोघांमध्ये. 1 मीटर म्हणजे केवढं असतं, एवढं असतं सांगितलं मी तुम्हाला, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, 1 मीटर आहे. मग न्यूटननं म्हटल्याप्रमाणे हे दोघांनी एकमेकाला अट्रॅक्ट केलं पाहिजे, अरे केलं पाहिजे की नाही. न्यूटन काय म्हणतो, जगातला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. मग अट्रॅक्ट करतोय तर किती अट्रॅक्ट करतोय, तर त्याचं आपल्याला आन्सर काढायचं. पहिलेचं मास काय, M1 म्हणजे महेंद्र, किती मास आहे, 75 किलो, बरोबर आहे. विराटचा मास किती आहे, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 1 मीटर. आता आपल्याला बघा काय काय माहिती आहे तुम्हाला, M1 माहिती आहे, M2 माहिती आहे, D माहिती आहे, G पण माहिती आहे. जी का माहिती आहे तुम्हाला, कारण जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. कॅपिटल जी ची व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे. त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, युनिव्हर्सल. द व्हॅल्यू ऑफ जी इज 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. व्हेरी गुड, सगळं लक्षात आहे माझ्या, ठीक आहे, तुमच्याही लक्षात आहे. बघा गिव्हन काय काय कळालं सगळ्यांना. चला आता पहिला आपण न्यूमेरिकल घेतोय. गिव्हन मी कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं, न्यूमेरिकल न आवडणारी जनता लय असते. म्हणजे जवळपास 90% मुलांना न्यूमेरिकल आवडत नाहीत. का आवडत नाहीत, कारण येत नाहीत. आपल्याला कोणताही एखादा सब्जेक्ट का आवडत नसतो, कारण आपल्याला तो येत नसतो किंवा त्याचे मार्क पडत नाही. या की सर का भरोसे करता तुम्ही, लवकर येत जावा की, एवढी मोठी माणसं आहे तुम्ही, दोघांचे दोघं वेळेवर येत जावा तुम्ही. मेरे करण अर्जुन आएंगे यहाँ पे आके पढ़ाई करेंगे, वेळेवरती येत जावा. हा जा, उद्या वेळेवरती या. बघा गिव्हन काय काय दिलं, हा मी तुम्हाला सांगत होतो की डेरिव्हेशन, न्यूमेरिकल, फॉर्म्युले हा फिजिक्सचा बऱ्यापैकी न आवडणारा पार्ट असतो. पण तो तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने मी शिकवेन तुम्हाला, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. हे काढू नका बरं का, आताच बसवलं ते. या काय पाहुणेच सगळे तुम्ही ठरवून करताय का कार्यक्रम, जे आपले पाहुणे छान वाटलं असेल तुला, अरे बरं झालं आपल्यासारखे माणूस आला. ओके, काय चाललं होतं आपलं. हा न्यूमेरिकल मी सांगत होतो. न्यूमेरिकल तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप मी व्यवस्थित समजावून सांगेन. आता टेक्स्टबुक मध्ये कसं दिलेलं असतं, व्हॅल्यू ठेवतं डायरेक्ट आन्सर देतं. टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही जेवढं काय बघितलं, मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाय करून देईन, तुम्हाला लिहायला पण वेळ देईन, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. ओके चलो, काय दिलंय, महेंद्र दिलाय. महेंद्रचा मास किती आहे, M1 चला सांगा 75 किलोग्रॅम. त्यानंतर विराट आहे, विराटचा मास किती आहे, 80 किलोग्राम. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, एका बेंचवरती बसले, त्या बेंच मधलं जे डिस्टन्स आहे, बेंच मधले दोघांमधले डिस्टन्स आहे ते 1 मीटर. किती आहे, 1 मीटर. आता 1 मीटर डिस्टन्स आहे, तुम्हाला कॅपिटल जी ची पण व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे, 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही व्हॅल्यू पण माहिती तुम्हाला काढायची. फोर्स काय अवघड आहे का, सगळं गिव्हन आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपला एफचा, एफ इज इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर दॅट इज D स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, सगळं गिव्हन माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये आन्सर चुकायचा काय संबंध येतो का, नाही. ज्याला कॅल्क्युलेशन येतं त्याला सगळंच येतं.
बेसिक कॅल्क्युलेशन. आता मॅथमॅटिक्स ज्या मुलांना मॅथमॅटिक्स अवघड जात असतं त्या मुलांना मग फिजिक्स वरनं अवघड जातं. म्हणजे आपला जो सायन्स वनचा जो पार्ट आहे फिजिक्सचा तर तो अवघड जात असतो. त्यामुळे मॅथमॅटिक्स आपल्याला सगळ्यांना आलं पाहिजे. समजा तुम्हाला काहीच येत नाही मॅथमॅटिक्स तरी मी तुम्हाला व्यवस्थित शिकवणार, फक्त लक्ष दिलं पाहिजे. नाही लक्ष दिलं तर त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि आपलं ठरलंय आपल्याला सगळ्यांना अभ्यास करायचा की नाही. आणि त्याची सुरुवात कुठून करायची आहे? व्हेरी गुड, छान. सो आपण म्हणणार फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ क्या हुआ? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे रे? यस, F इज इक्वल टू कैपिटल G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. डी किंवा आर मी ऑलरेडी सांगितलं. डी पण कधी कधी दिलं जातं, कधी आर दिलं जातं. डी असेल किंवा आर असेल, जे काय तुमच्या रेफरन्स बुक मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये आलं, दोघांचा मिनिंग आहे डिस्टन्स. डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. काय मिनिंग आहे त्याचा? डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. आता तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे, मग ठेवा व्हॅल्यू ह्याच्यात. काय ठेवलं तुम्ही व्हॅल्यू? जी ची व्हॅल्यू काय? 6.67. आता बघा इथं तुम्हाला 6.673 दिलंय. आता इथून पुढे मी तुम्हाला 6.67च लिहिणार. तुमचे जेवढे कॅल्क्युलेशन आहेत तर त्या सगळ्या कॅल्क्युलेशन दराचा पुढे करावं. 6.671च आहे. आता 3 कुठे गेलं तर ते पुन्हा विचारत राहायचं नाही, सर तिथं 6.673 होतं आणि तुम्ही 6.67च लिहिलं. का ते मी लिहिणार नाही इथून पुढं? तर पॉईंटच्या नंतरचे दोनच डिजिट हे सिग्निफिकंट असतात. कसे असतात? आता काही गोष्टी तुम्हाला फक्त 10वीला एक बेसिक फक्त इंट्रो दिलेला आहे आणि त्याचं जस्टिफिकेशन सगळं 11वीत दिलेलं आहे. आता सिग्निफिकंट फिगर, राऊंड ऑफ नावाचे काही कन्सेप्ट आहेत. युनिट अँड मेजरमेंट नावाचं चॅप्टर आहे फिजिक्सला. तुम्ही 10वी झालं तर 11वी जेव्हा जाल तर तेव्हा हे सगळं शिकवलं जाणार आहे. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय असतं? तर ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो तर त्याला सिग्निफिकंट फिगर असं म्हणलं जातं. मग सायन्स मध्ये काय सांगतात? पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट हे सिग्निफिकंट असतात, तिसऱ्या डिजिटला महत्व नसतं. मी काय म्हणलं कळलं? पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट तुम्हाला विश्वासार्ह येत आहेत त्याच्यात. म्हणजे 2च डिजिटचं तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचंय, तिसरं डिजिट घ्यायचंय का? नाही. आता इथं काय होतं? हे ऍक्युरेट व्हॅल्यू सांगितली 6.673 ते आपल्या हेनरी केव्हेंडिशनं. मग कॅल्क्युलेशन मध्ये 6.673 एवढं घेत बसायचं नाही. किती घेणार तुम्ही? 6.67. आता इथून पुढे मी किती घेणार आहे? 6.67. मग त्यावेळेस कन्फ्युज व्हायचं नाही. टेक्स्ट बुक मध्ये आम्हाला 6.673 लिहिली होती आणि सरांनी कॅल्क्युलेशन ज्यावेळेस 6.67च घेतली. इथून पुढच्या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये 10वी 11वी 12वी तुम्हाला व्हॅल्यू किती असेल? 6.67. का आन्सर मी का त्याचं जस्टिफिकेशन दिलं तुम्हाला? पॉईंटच्या नंतरचे 2च डिजिट कसे असतात? सिग्निफिकंट म्हणजे रिलायबल म्हणजे ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. थर्ड डिजिट व्हॅरी असतो तर ते सगळ्यांना, त्यामुळे तो लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. चलो मग काय त्याची व्हॅल्यू आहे? यस, नाही चुकणार. त्याला शेवटी राऊंड अप केलं जातं. राऊंड अप केलं जातं म्हणजे जसं तुम्ही पेट्रोल भरायला गेलात, 99.98 रुपयाचं पेट्रोल टाकलं तुम्ही, 99.98 रुपयाचं पेट्रोल टाकलं तुम्ही, त्याला 100 रुपये दिले. किती रुपये दिले? 100 रुपये दिले पेट्रोल पंप वाल्याला. तर मग तुम्हाला किती वापस त्याने द्यायला पाहिजे? 0.02 रुपीज. बरोबर आहे. मग तेवढे मागत बसणार का तिथं? दिल्याशिवाय उठणारच नाही 2 दिवस. आपण काय करतो? ठीक आहे ना, जाऊ दे ना, 1 रुपयापेक्षा पण कमी, बरं 50 पैशापेक्षा पण कमी, बरं 1 पैशापेक्षा सुद्धा कमी येते. मग त्याला आपण तिथं बघत बसणार का? त्याला आपण काय म्हणतो? ठीक आहे, किती रुपयाचं पेट्रोल टाकलं? तुम्ही येऊन सांगणार मला, सर 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. कळते का? 100 रुपये टाकलं होतं का तुम्ही? नाही, तुम्ही 99.99 किंवा 98चं टाकलेलं आहे. पण इथं काय लिहिलं आहे? किती लिहिलं आहे? 100 आहे. मग त्याला राऊंड अप करणं असं म्हणलं जातं, राऊंड अप करणं. ठीक आहे, ते पण तुम्हाला 11वी 12वीला. आता फक्त जस्टिफिकेशन आहे. ओके, चलो हे कळालं सगळ्यांनी इथपर्यंत? चलो आता आपण व्हॅल्यू ठेवायची. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. चला 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू m1 किती आहे? 75. m2 किती आहे? 80 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती आहे? 1 चा काय इथं स्क्वेअर. सोपं आहे की नाही? आता कॅल्क्युलेशन सुद्धा बघा, तुम्ही 10वीचे मुलं आहात तरी पण बोर्डाला वाटतं तुम्ही खूप साधी मुलं आहेत. तुम्हाला कॅल्क्युलेशन सुद्धा किती सोपे नंबर देतो. 1 चा स्क्वेअर है ना. डिवाइड करायला काय तर आहे का तुम्हाला? फक्त 1 चा स्क्वेअर किती असतो? 1 असतो. 1 न्यायला डिवाइड केलं की ह्याला काय फरक पडतो का? नाही. एवढं सोपं दिलेलं असतं तरी पोरांनी येत नाही. जरा अवघडच आहेत वाटतं पोरांना. मग अजून किती सोपं करून दिलं पाहिजे तुम्हाला? सोपं की नाही सोपं आहे? काय दिलंय? 1 दिलंय ना इथं. मग आता ह्याचं आता टेक्स्ट बुक मध्ये काय माहिती का तुमचं? ही स्टेप दिलंय आणि डायरेक्ट आन्सर दिले.
5.34 इंटू 10⁻⁻⁷ न्यूटन हे आन्सर तुमचं आहे. राईट आन्सर आहे. आता हे आन्सर कसं येणार? कॅल्क्युलेशन करावं लागेल ना आपल्याला. मग तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता त्याच्या पुढचं जे असतं, आता हे आणि हे, आता तुम्हाला जेव्हा पेपर चेक केला जातो, क्वेश्चन पेपर जेव्हा चेक केला जाणार, म्हणजे तुम्ही आन्सर पेपर लिहिला, माझ्याकडे आला 2 मार्कला प्रश्न पडतो हा, मग मी काय करणार, मी म्हणजे आम्ही कोणी शिक्षक तुमचे जे पेपर चेक करतात, 2 मार्कला कुठे कुठे मार्क देतात तर ते व्यवस्थित लक्ष द्यायचं तुम्ही. आम्हाला काय अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही काय लिहिल्यावरती मार्क मिळणार आहे तर ते सांगतो. इथं पहिला गिवन सगळं बरोबर लिहिलंय, मी काय करणार, हाफ मार्क देणार. अरे गिवन लिहिलंय ना तुम्ही. आता गिवन कुठं असतं, क्वेश्चन मध्ये असतं. बऱ्याचशा मुलांना गिवन काय दिलं हेच कळत नाही. तुम्हाला आधी सगळ्यात महत्वाचं न्यूमेरिकल कोणाला समजतं, व्यवस्थित लक्ष आहे माझ्याकडे. न्यूमेरिकल सगळ्याला आवडले पाहिजे. आणि आवडणार कधी, जेव्हा आपल्याला येणार कधी, जेव्हा मी तुम्हाला छान शिकवणार. पण मी तुम्हाला छान शिकवणार. ओके. तर पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला क्वेश्चन वाचायचा मन लावून. एकदा क्वेश्चन वाचला, बऱ्याचशा मुलांना कळत नाही, 2दा वाचा, 3दा वाचा, मग रिडिंग करून घ्या, त्यात गिवन काय दिलंय, त्याचे युनिट काय, त्यानुसार ती गिवन ही जी व्हॅल्यू आहे तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पुढचं काय चुका अगर न चुकू, तुम्ही गिवन जर लिहिलं म्हणजे ऍज इट इज क्वेश्चनच्या मधलं ते गिवन जर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क आहे. इथे अर्धा मार्क मिळाला. त्यानंतर पुढचं बघा, फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आपल्या याच्यामध्ये फॉर्म्युला काय करू शकतो स्कूलमधून सांगितलंय मला मम्मीनं. ग्रॅव्हिटेशनचा काय फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय लिहिलं, F इज इक्वल टू gm1m2 अपॉन d स्क्वेअर. चेक केला, इथे अर्धा मार्क दिला. सोपं आहे. बघा तुम्हाला 2 पैकी 1 मार्क तर मिळाला. कॅल्क्युलेशन काय केलंय का तुम्ही, काहीच नाही. बरं ह्याच्यामध्ये एवढे जास्त डोकं पण लागत नाही. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन येड्यातल्या येड्या पोराला सुद्धा लक्षात राहतं. तुमच्या लक्षात राहिलं की नाही बघा बरं, सगळ्या लक्षात राहतं. तुमच्या राहिलं तर सगळ्याच्या लक्षात राहणार आहे, माझ्या लक्षात राहणार आहे. हाफ मार्क घेऊन गेला, हाफ मार्क तुमच्या फॉर्म्युल्याला आला. पुढचा जो मार्क आहे तर बघा, हाफ आणि हा हाफ झाला, पण हाफ मार्क हा व्हॅल्यू तुम्ही जे ठेवता त्याला असतो. तिथल्या व्हॅल्यू घेतल्या आणि त्या व्हॅल्यू ठेवल्या, हाफ मार्क मिळाला. हाफ मार्क मिळाला. हा इथं झालं आपल्याला हाफ मार्क. किती झाले रे, 1.5 मार्क झाले. हे जे आन्सर पुन्हा चेक केलं जातं इथं, द फोर्स बिटवीन महेंद्र आणि विराट इज 5 पॉईंट. इथं शेवटी आन्सर म्हणून लिहायचं असतं तुम्हाला, आन्सर म्हणून लिहायचं असतं. द फोर्स बिटवीन महेंद्र आणि विराट इज 5.34 इंटू 10⁻⁷. हे जे प्रॉपर हे जे लिहिलं असतं की युनिट वगैरे त्याचं, तर हे सगळं चेक केलं जातं आणि इथं तुम्हाला अर्धा मार्क दिला जातो. झाले मिळाला तुम्हाला 2 मार्क. आता समजा एखाद्याने विद्यार्थ्यानं गिवन लिहिलाय, फॉर्म्युला पण टाकलाय, हे पण टाकलं, हे लिहिलंच नाही कॅल्क्युलेशन. असं काय काय कॅल्क्युलेशन नाही जमत बाबा. आता ह्याच्यामध्ये एवढं लिहायला काय बुद्धी लागणार आहे का तुम्हाला, इथपर्यंत मी थोडीच लागणार आहे पण थोडी लागणार आहे. काय केलं तुम्ही, गिवन लिहिलं, फॉर्म्युला तुम्हाला आलं नाही ऑलरेडी, जे गिवन व्हॅल्यू ॲज इट इज तुम्ही ह्याच्यामध्ये टाकल्या. कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं नाही आलं, पुढचं कॅल्क्युलेशन केलं चुकलं तरी पण तुम्हाला 1.5 मार्क कंपल्सरी मिळतो. कळते मी सगळं काय म्हणतोय ते. 1.5 मार्क तुमच्या हातातला आहे तर तो गेला पाहिजे का, नाही, आरामात 1.5 मार्क मिळून जातो. हा कॅल्क्युलेशन तुमचं चुकलं तरी सुद्धा 1.5 मार्क मिळतो. असं स्टेप वाईज मार्क असतात स्टेपला. आता काय होतं की स्कूलमध्ये कधी कधी तुम्हाला चांगल्या सवयी लागाव्या त्यासाठी स्टेप जरी चुकली, गिवन जरी चुकलं, काही जरी चुकलं तरी पण तुमचे मार्क कट करतात, 0 देतात. मग आपण त्या शिक्षकांकडे असं राग बघायचं का, मी सगळं बरोबर लिहिलं होतं फक्त शेवटच चुकलं होतं तरी पण त्यांना माझ्यावरतीच डोळा धरलाय, सारखं माझ्यावरतीच हे करतात, टार्गेट करतात. उलट ते शिक्षक जे तुमच्यावरती टार्गेट करतात त्यांना तुम्ही थँक्यू म्हणलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. काय थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण त्यांनी तुमच्याकडे जास्त लक्ष देतात. का लक्ष देतात, त्यांना वाटतं तुमचं चांगलं व्हावं. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सगळेच मार्क दिले तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही अजून त्याच चुका करणार आहेत. आता समजा मी म्हटलं तुम्ही काहीतरी तर चूक केली, मी करेक्शन केलं, तुम्हाला मार्क देऊन टाकले, पण डबल अजून तुम्ही तीच चूक करणार आहे. पण जेव्हा तुमचे एखाद्या स्कूलचे टीचर वगैरे एखाद्या डायरेक्ट तुम्हाला 0 मार्क देऊन टाकतील तर त्यावेळेस तुम्ही त्याचा विचार तरी कराल ना, माझं काय चुकलं होतं, काय माझं बरोबर आलं होतं. बरोबर आहे की नाही. जेव्हा जर मार्क कमी केले असतील टीचरांनी तर त्यांच्यावरती आपण रागवायचं नाही, उलट त्यांना काय म्हणायचं, थँक्यू. आता तुमच्यापैकी इतर विद्यार्थी असे पण असतील की मार्क पडल्यानंतर घेऊन जात असतील आन्सर पेपर, माझे अजून मार्क कमी करा म्हणून. कुठे कुठे कमी होतात विचारायला जाता का नाही तुम्ही, नाही. अरे येतात ना माझ्याकडे, देतो मुलं काय सर अजून कुठे मार्क कमी होतात का माझे. कोण कोण आलं तर तुमच्यापैकी मार्क कमी करायला कोण येतं का नाही, मार्क वाढवायला जातं की नाही. तसं मार्क कमी करायला पण जात जावा, दुसऱ्याचे नाही आपले आपले. काय काय जाणार दुसऱ्याला माझं जास्त मार्क्स माझं बघून लिहिलं होतं त्याला त्याला मार्क दिलाय, मला मार्क कमी दिलाय, अशी नमुने बरीच असतात है ना पेपरमध्ये. ओके, हे कळालं सगळ्यांना. आता मी तुम्हाला आन्सर कसं आलं ते कॅल्क्युलेशन करून दाखवतो. इथपर्यंत क्लिअर आहे. चला काय करणार आता तुम्ही, पहिले सिम्प्लिफिकेशन करणार. आपलं जे क्वेश्चन आहे जे गिव्हन असतं तर त्याला सिम्पल मध्ये सिम्पल कसं कॅल्क्युलेशन करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचा. पहिल्या स्टेपमध्ये मी काय करतो बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता
आता ह्याच्या पुढचं जास्त की नाही, ह्याच्या पुढचं प्रत्येकाची आपली आपली स्किल आहे. तुम्ही कसं ह्याच्या पुढचं प्रत्येकाची आपली आपली स्किल आहे. तुम्ही कसं आन्सर काढता, ह्याच्या पुढच्या स्टेप कसं लिहिता, त्याला काही मार्क नाहीत. तुम्ही 2 स्टेपमध्ये आन्सर लिहा, 1 स्टेपमध्ये आन्सर लिहा, 4 स्टेपमध्ये आन्सर लिहा. बडे सरांना वाटलं की मला 8-10 स्टेप करायचे आहेत, निवांत एक लेक्चर घालवायचं. कधी कधी असं असतं ना, कुठलाच प्रश्न येत नसेल तर त्याच प्रश्नाला निवांत लिहित बसायचं. तसं पण तुम्ही करू शकता. पण शेवटी तुम्ही आन्सर काय काढता, त्याला मधलं तुमची स्किल आहे. ते म्हणतात ना, स्कूलच्या स्टेप वेगळ्याच होत्या, क्लासच्या स्टेप वेगळ्याच होत्या. काय काय जण पोरी घरी येऊन सांगतात मार्क कमी पडले की, नाही सरांनी शिकवत असताना जरा वेगळ्या स्टेपने शिकवलं होतं आणि शाळेमध्ये मॅडमने आमच्या वेगळ्या स्टेपने शिकवलं होतं, मग मला काय कळालंच नाही, कन्फ्युजन झालं. त्याचा काही कन्फ्युजनचा प्रश्न नसतो. ही तुमची स्किल आहे, ती पर्सन टू पर्सन बदलत असते. सगळ्या स्टेप सारख्या आहेत. ह्याच्यामध्ये स्कूलची स्टेप आणि माझ्या स्टेपमध्ये काय डिफरन्स आहे का, फॉर्म्युलामध्ये काय डिफरन्स आहे का, माझा फॉर्म्युला वेगळा, स्कूलचा फॉर्म्युला वेगळा, आणि तुमचा फॉर्म्युला वेगळाच, आणि न्यूटनने सांगितलेला वेगळाच, असं काही नाही. येते. आता हे पहिले एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला एवढं जस्टिफिकेशन दिलोय. पुढचे एक्झाम्पल फास्ट आपले होऊन जातील. चला पुढे आपण काय करतो, आता कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 6.67 इंटू 75 इंटू 80, आणि मी काय केली, पॉवर या साईडला एका साईडला घेतली, 10⁻11. 1चा स्क्वेअर किती रे, 1 ने डिवाइड केलं काय फरक पडतो का, मग मी खाली लिहितच नाही. चालेल सगळ्यांना. ओके. आता पुढे मला कॅल्क्युलेशन करायचं. आता कॅल्क्युलेशन करत असताना मी काय करतो बघा, 6.67 ला मी काय करतो, 75 ने मल्टिप्लाय करतो अगोदर. चलो 5 7 जार 35, कॅरी 3, 6 5 जार कॅरी 3, 6 5 जार काय झाला 33, बरोबर आहे. चलो 7 5 जार 7 7 जार 49, कॅरी 4, 7 6 जार यस 42, 42 प्लस 4 46, 4 आला. 7 6 जार 42 प्लस 4 यस 46, किती आला मग सांगा बरं. 5 आला. इथे 3 प्लस 9 12, कॅरी 1 10 10, इथे किती आला 1 प्लस 4 किती आला 5 आला. आता मला सांगा पॉईंट कुठे द्यायचा असतो रे, हे बेसिक सगळ्यांना कळतं. हे बेसिक झाले तुम्हाला 5वी पासून तुम्ही शिकता. ते 2 डिजिटने लेफ्ट साईडला यायचं. मग किती झाला तुमचा 500.25, बरोबर आहे. आता ह्या दोघांचे कॅल्क्युलेशन केले आपण, किती आलं 500.25. त्याला अजून कोणाला मल्टिप्लाय करायचं 18. मग करूया आपण इकडे कॅल्क्युलेशन. इथे कॅल्क्युलेशन केलं आपण 500.25 इंटू 80, आणि हे जे कॅल्क्युलेशन असतं हे रफ पेजवरती करायचं. बऱ्यापैकी तुमच्या जे हे असतं आन्सर पेपर असतो, आन्सर पेपरच्या बॅक साईडला ते करायचं कॅल्क्युलेशन. जे रफ वर्क आपलं जे आन्सर लिहितो तिथं जसं मी जसं करतोय तसं करायचं नाही. माझ्याकडे रफ करायला ऑप्शन आहे, तुमच्याकडे आहे का ऑप्शन तो नाही. आपलं जे आन्सर शीट असतं, आन्सर शीटच्या बॅक साईडला हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं. त्यात मार्जिन टाकायची, इकडे इकडे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ओके, तुम्हाला तिथं आलं असतं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं काय येणार, 0 येणार आहे. 0 5 0 0 2 0 0 0 0. आता 80 ने मल्टिप्लाय करा. 8 5 जार सांगा बरं, 8 5 जार करा कॅल्क्युलेशन माइंड मध्ये. मी पाणी पितो तोपर्यंत. नाही का, कुठे रे राजा, इथे 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 नाही का. 3 बघ, 5 ला 5 लिहिलं. 3 प्लस 9 12, कॅरी 1 1 प्लस 6 7 7 प्लस 3 10, 0 0च असायला पाहिजे है ना. ते इकडलं तू कॅल्क्युलेट केलं नसेल. 5 ला 5 लिहिलं. 3 प्लस 9 12 आहे. 12चा 2 इथे लिहिलं. 1 कॅरी आहे. 1 कॅरी मी इकडल्या साईडला असं लिहिलं होतं. 1 कॅरी हा 1 ह्याच्यामध्ये ऍड होणार, बरोबर आहे ह्याच्यामध्ये. मग 3 प्लस 1 4, 4 प्लस 6 10, कळालं सगळ्यांना. 10 इथे 0 लिहिलं, अजून इथे 1 आला, मग इथे पण 10 आला, मग इथे 0, अजून 1 इकडे आला, प्लस 1, 4 प्लस 1 5 असं. ओके, कळाले सगळ्यांना. ओके, आणि असं कुठं चुकलं तर सांगत जावा, मी त्यात करेक्ट करत असेल. म्हणजे काय होत असतं की चुका सगळ्याकडून होत असतात. आता चुकलं नाही माझं, पण सांगाल चुकल्यावर सांगत जावं. सरांना कसं सांगू वगैरे असं काही नसतं आपल्याकडे. चलो आता 8 न मल्टिप्लाय करायचंय. करतील सगळ्यांना. 8चा टेबल येतो सगळ्यांना, येतो. व्हेरी गुड, छान. 8 5 जार 40 ला 0, कॅरी 4. 8 2 जार 16 प्लस 4 20, कॅरी 2. 8 0 0 प्लस 2 2, 8 0 8 5 जार 40. इथं काय लिहिणार मी बघा, 0 0 0 2 0 0 4. चला पॉईंट कुठे द्यावं लागेल ते,
पॉईंट कुठे द्यावं लागेल, इथं पॉईंट द्यावं लागेल का नाही, बरोबर आहे. आता हे सगळं मी कॅल्क्युलेशन रफ करू, हे बेसिक हे असले येतं ना तुम्हाला, ओके चलो. आता हा आमचं कसलं भारी आहे बघा, तुम्हाला येतं करता असं डबल सगळं कॅल्क्युलेशन करत बसावं लागतं ना, स्टुडंटलाच त्रास आहे सगळा, शिक्षकांना काय सुद्धा. 4002 बरोबर आहे ना रे, इंटू 10⁻⁻11 10⁻⁻11 काय असेल हे आपला, हा झाला फोर्स आला, फोर्स. आता बघा पॉईंट काय केलेला आहे इथं, जर आपण बघितलं तर पॉईंट कुठंच नसतो, जसं मी इथं 20 लिहिलंय, पॉईंट कुठंच नसतो म्हणजे कुठं असतो, बालवडकर लक्ष द्या सर, असं काय करता तुम्ही, लक्षच नाही तुमचं. आणि आता हे सगळे रेकॉर्डिंग जातं, सगळे पालक घरी बघतात, मी ज्यांची नावं घेतील मग पप्पा स्वतः म्हणतील सारखं सर बालवडकर का म्हणतात बाबा, लक्ष नसतं का तुझं. बाकीचे पण पालक विचारतील बालवडकराचं पोरग कोण आहे, त्यामुळे वळवळ करायची नाही बघा, सगळं कन्व्हर्सेशन जातं सगळे घरी, आपण जे काय बोलतो ते. ओके, काय चाललं होतं आपलं, आता कुठंच जेव्हा पॉईंट नसतो तेव्हा कुठं असतो, राईटला असतो, इथं असतो ना पॉईंट, नाही माहिती, जो कोणताही नंबर तुम्ही लिहिला, कोणताही तुमचा आवडता नंबर लिहिला, सपोज 3, कुठं पॉईंट असतो, इथं असतो. आवडता नंबर लिहिला 7, कुठं असतो, इथं असतो पॉईंट. बऱ्याच लोकांना जर म्हणलं डोळे बंद करा एक तुमचा लकी नंबर डोळ्यासमोर आणा, तर मॅक्झिमम लोकांचा 7 नंबर असतो, माहिती का तुम्हाला, मॅक्झिमम लोक 7 आणि असतो पण म्हणतात, ते काय तर अंकगणितीनुसार आहे. बरं, मला ते जाऊ दे, आपल्याला काय सध्या मी सांगितलं, कोणता कुठं पॉईंट असतो तर तो राईटला असतो. आता कुठं पॉईंट आहे, 40020, कुठं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे. मला काय करायचं आहे, मला लेफ्ट साईडला पॉईंट आणायचं, 1 2 3 4 कॅल्क्युलेशन साठी मी 4 न लेफ्टला आलो. आता इथं मी आलो, मी काय लिहिलं इथं 4.0020. उगाच मी पॉईंट लेफ्टला गेल्यावर चालेल का तुम्हाला, मी म्हणलं बाळांनो आपल्याकडे एक नंबर आहे तो असा आहे 40020 आणि त्याला मी असं लिहून टाकतो, घ्या, चालेल का. समजा तुम्ही काय तर नंतर काय तर बिझनेस चालू केला, एखादा प्रोडक्ट यशस्वीला दिला आणि आपलं बिल झालं एवढं, केवढं झालं, 40,000 रुपये 20 पैसे, सॉरी 20 रुपये, 40,020 एवढं बिल झालं. तुम्ही मला एवढं बिल दिलं आणि मी तुम्हाला म्हणालो ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये काय कर, फक्त एक पॉईंट इथे टाकून दे आणि एवढे पैसे घेऊन जा माझ्याकडून, चालेल काय, अरे चालेल का सर. बरं तुम्ही एक सर आहे म्हणून काय करा, चालेल 100 रुपये कमी करा, म्हणजे ज्याला सर आहेत आपले जरा गुरुदक्षिणा 100 रुपये देऊन जावं, 100 रुपये हाडले 10 रुपये, 100 रुपये एखादा आईस्क्रीम बाहेर चहा पाजाल, काय तर कराल तुम्ही, एवढं डायरेक्ट 40,000 4 रुपयावरती याल का, अरे याल का तुम्ही सर, तुम्ही इथून पुढे मला नाही बोलला तरी चालेल, माझे काय करा 40,000 रुपये द्या, खरं की नाही, सगळ्याला आपण असं म्हणू शकतो. किंवा समजा तुमची 40,000 रुपये फी आहे समजा आहे आपली, आणि तुम्ही माझ्याकडे येऊन एवढेच पैसे भरले 4 रुपये. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा पालकांच्या सोबत माझे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, मित्र आहेत माझे पालक तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे, काय चालेल सर आपण मित्रच आहे चला वगैरे, चल ठीक आहे आपलंच पोरगा घ्या सांभाळून जातो, बरं तर एवढं जाताना मॅडमकडे 4 रुपये देऊन जातो, चालेल का रे, अरे चालेल का, बरं तुम्हाला चालेल का, समजा आपल्या पालकाचे पेमेंट आहे समजा 40,000 आणि 4 रुपये दिले कंपनीतून, चालणार आहे का, असं करून चालणार नाही ना, चालणार असं. मग मला काय करावं लागेल, मी जेव्हा ह्याला 40020 असं लिहितोय, असं जेव्हा मी लिहितोय, मी जेव्हा इथं पॉईंट दिला तर मी किती लेफ्ट ना आलोय, 4 डिजिटनं लेफ्ट आलोय, जेवढ्या डिजिटनं मी लेफ्टला येतो तेवढाच पॉवर प्लस होत असते, बरोबर आहे, जेवढ्या डिजिटनं लेफ्टला जायचं तेवढी पॉवर प्लस करायची, जेवढ्या डिजिटनं राईटला जायचं तेवढी पॉवर मायनस करायची, नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही जर पॉईंट लेफ्टला आणत असाल तर पॉवर प्लस होणार, जेवढ्या डिजिटनं लेफ्टला आणणार तेवढ्या डिजिटनं पॉवर प्लस होणार. ओके, आता मी किती डिजिटनं आलो लेफ्टला, 4 डिजिटनं, बरोबर आहे. मग हा माझं काय झालं बघा, मी जर इथं करतोय, आता बघा पुन्हा नंतर म्हणायचं नाही सर 4 कुठून आलं, मी काय केलं 4 पॉईंट व्यवस्थित लक्ष द्या, 002 नॉन झिरोच्या पुढचा झिरो लिहिला नाही लिहिला काय फरक पडत नसतो, इंटू हा 10⁻11 ऍज इट इज होता, इंटू मी काय केलं 4 डिजिटनं लेफ्टला आलो म्हणून पॉवर काय केली +4 केली, कळलं मी काय बरं लिहिलं तिथं, कळलं. ओके, पुढं आता मी एक फॉर्म्युला विचारणार, कोण उत्तर देणार, a⁻m into a⁻n काय फॉर्म्युला असतो रे, यस a⁻m+n, सगळ्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. इथं मी लिहिलं 10⁻11 इंटू 10⁻+4 काय असेल रे, 10⁻11 +4
10⁻11 प्लस 4 किती असेल? -7 असेल. असेल का नसेल? अरे असेल का नसेल? असेल. मग मैं इधर क्या लिखता है अभी नेक्स्ट स्टेप में 4.002 इंटू 10⁻11 प्लस 4 हा -7 न्यूटन. फोर्स कशामध्ये मोजायचा असतो? न्यूटन मध्ये. कशामध्ये मोजायचा असतो? न्यूटन मध्ये. आता सगळं बघा बरं व्यवस्थित. सगळं बघा. का उशीर झाला एवढा? बरं वेळेवरती जावा. बघा सगळेजण आता एकदा व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला काय दिलं हे मधले कोणत्या स्टेप दिले नाही? डायरेक्ट ही स्टेप दिलेली आहे टेक्स्ट बुक मध्ये. ओके बघा एकदा कॅल्क्युलेशन करा आणि ज्याला समजलं असेल त्याने लिहून घ्या. हा चालते. टेक्स्ट बुक मध्ये हे दिले ना तुम्हाला. तिथपर्यंत लिहिले तरी पण मिळून जाईल मार्क. तसं फार मार्क हे लिहायचं युनिट लिहायचं न्यूटन. ओके लिहिलं? चालू केलं? चालू पण नाही केलं लिहायला. करा चालू लवकर. लवकर बाळा. एका मिनिटात आपल्याला पुढे चालून न्यूमेरिकल घ्यायचंय. फास्ट फास्ट घ्या. फास्ट घ्या. फास्ट घ्या. क्वेश्चन नंतर लिहा. क्वेश्चन साठी जागा सोडा वरती. 3-4 लाईनचा क्वेश्चन आहे. जागा सोडा. पहिला क्वेश्चन आहे. पहिलं M1 काय मास ऑफ द महेंद्र किती? 75 kg. M2 काय मास ऑफ द विराट 80 kg. लिहा. डिस्टन्स आहे दोघांमधलं 1 मीटर. कॅपिटल जी ची व्हॅल्यू ही गिव्हन असते, तुम्हाला दिलेली असते. तुम्हाला तिथली बघून लिहायची असते न्यूमेरिकल मधली. लिहा. कुठल्या वेळा? हे झालं की मी सांगतो तुम्हाला. त्याचा पण एक फॉर्म्युला आहे. ते जे पोरच का घ्यायचा ते पण 11वीला आहे, पण ते आता शिकवतो. झालं? आता दादाने विचारलं इथं 4 नंतरच का घेतलं, 40 नंतर का नाही घेतलं? बरोबर आहे. असे क्वेश्चन आले पाहिजे आपल्याला. त्याचं जस्टिफिकेशन देतो. आता बरेचसे जसं मी सांगितलं त्याचा 11वीला तुम्हाला एक चॅप्टर आहे युनिट अँड मेजरमेंट. हे सगळं त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. तर मी शिकवतो. ओके लिहिलं? डन झालं? व्हेरी गुड. छान. ओके काय असतं बघा, कोणताही नंबर आता इथं 4 लिहायचं आहे का ते डिजिट कुठे द्यायचा असतो, म्हणजे पॉईंट कुठे द्यायचा असतो, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ए इज लेस दॅन इक्वल टू 5 लेस दॅन सॉरी इज ग्रेटर दॅन 0.5 ग्रेटर दॅन इक्वल टू 0.5 आणि लेस दॅन 5 असला पाहिजे. ए म्हणजे हा नंबर. हा जो नंबर आहे जिथे आपण पॉईंट देतो तो 5 पेक्षा छोटा असला पाहिजे आणि 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे इथं जर असतं समजा इथं जर 6 असतं, इथं 6002 तर मी 6 नंतर पॉईंट दिला नसता. 6 नंतर दिलं नसता. मी काय केलं असतं, अजून एकला घेतलं 0.6 असं लिहिलं असतं. कारण फॉर्म्युला काय सांगतोय माझा? फॉर्म्युला सांगतोय हा जो ए नंबर आहे म्हणजे तुम्ही जो काही नंबर देता डिजिट देता तर तो 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे. जसं 0.6 मोठा आहे 0.5 पेक्षा, किंवा 0.5 असला तरी चालतो, पण 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 5 पेक्षा छोटा असला पाहिजे. जसं 4 आहे का बघा 5 पेक्षा छोटा नाही. 5 पेक्षा 4 छोटा आहे. कोणाला काय ऑब्जेक्शन आहे का? आणि 0.5 पेक्षा 4 मोठा आहे. असं असतं ते. कळ गया सबको? अरे कळलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. तुम्हाला हा आलाय असं समजून. आता हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही काय करणार, घरी जाऊन हे जे एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. हे जे एक्झाम्पल असतात आपल्याला फक्त एकदा बघताना वाटतात आपल्याला सगळं कळालंय. आता तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन केलं नाही, मी जे बघून लिहिलंय तेवढंच तुम्ही लिहिलंय, म्हणजे मी कॅल्क्युलेशन करून दिलेलं. तुम्ही घरी जाऊन हे कॅल्क्युलेशन करा. खरंच हे आन्सर येतं का 75 ने 80 ला मल्टिप्लाय करून वगैरे. सेकंड क्वेश्चन घेऊया आपण. त्यांनी काय सांगितलं बघा, सेम क्वेश्चन. माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष आहे सगळ्यांचं? माझ्याकडे लक्ष आहे? लक्ष आहे सगळ्यांचं? ओके. कोण बसलं होतं इथं अगोदर? अरे कोण बसलं होतं इथं? महेंद्र. महेंद्रचं मास किती आहे? 75. इकडे कोण बसलाय? विराट. आता ह्यांची बसलेली चित्र कशी काढावी रे? जाऊ द्या, माझे चित्र काढलं की तुम्ही कॉमच जरा सगळेजण. 75 किलोग्राम आणि M2 हा किती? 80 किलोग्राम. दोघांमधलं डिस्टन्स किती रे?
1 मीटर डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, 1 मीटर. आणि त्यांनी काय सांगितलं, हा जो महेंद्र आहे, महेंद्रनं काय केलं, म्हणजे त्यानं काय सांगितलं की दोघांमध्ये फोर्स आहे का, तर आहे. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, म्हणजे स्टार्टिंगला दोघांची पण व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. स्टार्टिंगला तुमची व्हेलॉसिटी किती आहे, जसं मी तो बारलोय आणि माझ्यावरती जो काय फोर्स लावला ती मला कॅल्क्युलेट करायचं. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, त्याचं मिनिंग आहे तुम्हाला. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. दोन व्हेलॉसिटी असतात ना, एक इनिशियल आणि दुसरी असते फायनल. इनिशियल म्हणजे सुरुवातीची, गाडी चालू करायच्या अगोदर किती व्हेलॉसिटी असते, 0 असते. नाही कळालं, गाडी तुम्हाला चालू करायची आहे, गाडी चालू करताना चालू करायच्या अगोदर किती व्हेलॉसिटी आहे, म्हणजे तुम्ही रेस्ट पासून चालू करताय, 5 मिनिटानंतर तुमची व्हेलॉसिटी काय हे तुम्ही सांगू शकता. एका सेकंदानंतर तुमची व्हेलॉसिटी काय, मग ते आफ्टर टाइम टी नंतर जी व्हेलॉसिटी असते तर त्याला फायनल व्हेलॉसिटी म्हणायचं. मग त्यांनी सांगितलं की स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, गिवन काय दिले बघा, सेकंड क्वेश्चन आहे पण त्याला रेफरन्स पूर्ण पहिल्या क्वेश्चनचा आहे. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, तुमचा जो महेंद्र आहे तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, रेस्ट म्हणजे u इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड, आफ्टर टाइम टी, टाइम किती दिलाय, 1 सेकंड दिलाय. ते म्हणतं रेस्ट पासून सुरुवात झाली आणि एका सेकंदानंतर तो कितीच्या स्पीडनं जाईल, महेंद्र विराटकडे जो अट्रॅक्ट होणार आहे तर तो एका सेकंदानंतर त्याची स्पीड किती असेल ते आपल्याला काढायची. कळालं? अजून एकदा, दोघ जण बसलेत, दोघांना काहीतरी मास आहे, दोघांमधलं डिस्टन्स आहे. ते म्हणतं जेव्हा फोर्स लागतोय दोघांचा तर एका सेकंदानंतर फोर्स लावल्यानंतर एका, जसं तुम्ही ऍक्सिलरेट करता की नाही गाडीला, एका सेकंदानंतर 2 सेकंद 3 सेकंद गाडी कसं पुढे 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 जाते, तसं याने त्याच्यावरती फोर्स लावलाय तर एका सेकंदानंतर तो किती लांब जाणार आहे ते आपल्याला काढायचं. कळायला सगळे ना? ओके. तर टाइम दिले 1 सेकंद, तुम्हाला व्ही काढायचंय. काय काढायचंय, व्ही. काय काढायचंय, व्ही. आता बघा, आपल्याला माहिती आहे व्ही काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, आहे की नाही? अरे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आहे की नाही फॉर्म्युला? तुमच्याकडं व्ही काढायचंय, यू आहे का, नाही? अरे यू आहे का, आहे. टी आहे का, पण ए आहे का, ए आपल्याकडे नाहीये. पण आपल्याकडे फोर्स आहे, मागच्या काढलेला काय होता, फोर्स आला होता 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन, हा फोर्स आलेला आहे. म्हणजे तुम्हाला फोर्स माहिती आहे पण ऍक्सेलरेशन माहित नाही. फोर्स माहिती तर ऍक्सेलरेशन काढता येतं. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे एफ इज इक्वल टू एम ए. अरे फोर्सचा फॉर्म्युला आहे ना, एफ इज इक्वल टू एम ए. दोन फॉर्म्युले असतात, एफ इज इक्वल टू एम ए आणि दुसरा असतो एफ इज इक्वल टू एम जी. जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो, बघा मी काय म्हणतोय, जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तेव्हा कोणता फॉर्म्युला वापरायचा, एम ए. एफ इज इक्वल टू एम ए म्हणा, एफ इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू एम ए. कोण करत असं, एम ए. शेळी शेळी करते माहिती तुम्हाला, नाही ती मे असं करते. एम म्हणजे मास, ए म्हणजे एक्सेलरेशन, ए म्हणजे एक्सेलरेशन असतं. चलो आता आपल्याला माहिती आहे तो फॉर्म्युला, मग आपण इथे लिहिलं यस कम सीट फ्रॉम 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 इथे गिवन झालं. येस बेटा ते बस, किंवा तुला जिथं जागा आहे तिकडे बसा. बाकीचे लक्ष द्या, इकडे 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 लक्ष द्या. हा आपण इथे लिहिलं फ्रॉम फोर्स. काय फॉर्म्युला आहे फोर्सचा, एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. देअरफॉर एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. अरे बरोबर नाही बरोबर. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन, सर तुम्ही असं कसं काय लिहिलं बाबा, हा फोर्सचा एक ठीक होता फॉर्म्युला पण हा कसा फॉर्म्युला आला. बरं मी तुम्हाला एवढं तरी शिकवलं, टेक्स्ट बुक मध्ये डायरेक्ट तुम्हाला ई इज इक्वल टू एफ अपॉन एम दिलंय. त्यांना माहिती आहे तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहिती असेल असं वाटतं त्यांना. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम ए. आता साधी गोष्ट आहे राजानो, बघा माझ्याकडे बघा, एफ इज इक्वल टू एम इंटू ए असेल तर जेव्हा मला ए चा फॉर्म्युला काढायचा आहे, जे मल्टिप्लायला असतं ते इकडे गेले काय होतं, डिवाइड. एलएचएस ची टर्म राईट साईडला गेल्यानंतर आरएचएस ला गेलं तर डिवाइडची मल्टिप्लायची डिवाइड, सेम वाईस वर्सा. आरएचएस इकडे आलं तर काय होणार आहे, सेमच होणार आहे. मग मी काय लिहू शकतो इथं, ए इज इक्वल टू एफ अपॉन एम लिहू शकतो की नाही. माझ्याकडे फोर्स आहे, माझ्याकडे एम आहे, दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. करूया कॅल्क्युलेशन. चलो आपण लिहिलं देअरफॉर, चलो ए इज इक्वल टू फोर्स किती आहे 4.002 इंटू 10⁻⁻7 डिवाइडेड बाय कितना, अरे कितना मास कितना था उसका, यमोनचा मास आपल्याला जो सांगितलंय, यमोन कोण आहे आपला, महेंद्र का विराट आहे. मला वाटतंय नाही ते 80चं काढायचं वाटतं, बहुतेक 75चं काढायचंय का, महेंद्रच सांग काढायचंय ना.
75 मास ऑफ द महेंद्र 75. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल डिवायडेशन 4.002 डिवाइड बाय 75 करता येईल नाही करता येईल इमानदारीने सांगा किती जणांना करता येईल बरं कुणाला करता येणार नाही सांगा मी करून देणार तुम्हाला घाबरायचं नाही येत नाही तर येत नाही त्याचं काय असतं म्हणजे मला कळल करून द्यायचं का नाही करायचं येस जेन्युअनली करा मी काय होत नाही तुम्हाला माहिती आहे येस बाकीच्यांनी येते मी त्यांना पुढे बोलवणार आहे कॅल्क्युलेशन करायला मी पुढे बोलवणार आहे कॅल्क्युलेशन करायला 4.002 डिवाइड बाय 75 येतं कोण करून दाखवणार करून दाखवणार हा करा बघा बरं सगळेजण ट्राय करा चला सांगतो थोडं सोपं करा वेल ट्राय गुड छान बघा रे बाळांनो दादाने ट्राय केलं गुड छान आता काय असतं बघा काय करायचं आपल्याला पहिलं तर हे जास्तीत जेव्हा नंबर येतात मग आपल्या माइंडमध्ये एकच प्रश्न येतो की आता पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं का पळून जायचं तर मॅक्झिमम काय करतात पळून जातात पण आपण पळून जायचं नाही मी शिकवणार तुम्हाला आता हा जो 4.00 माझ्याकडे लक्ष द्या बाळांनो आता हे पहिले काही क्वेश्चन आहे त्यामुळे मी तुम्हाला खूप बेसिक पासून घेतोय आता एकच प्रश्न घ्यायला एक लेक्चर लागलं आपलं सगळं असले क्वेश्चन किती असले क्वेश्चन आता हे सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे ज्यापेक्षा अवघड क्वेश्चन असतात सीईटीला सीईटी एक नावाची परीक्षा असते पुढे जाऊन तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल फार्मसीला करायचं तर एमएसटी सीईटी नावाची परीक्षा असते तुम्हाला माहिती आहे एक प्रश्न किती वेळा सॉल्व्ह करायचा असतो किती वेळात 1 सेकंद ए बाबा कोणतरी म्हणलं 1 सेकंद मला घरी निघून जावं लागेल बघा 1 सेकंद म्हणजे असं केलं पण झालं सॉल्व्ह का आपण ए जी काय चॅट जीपीटी आहे का एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ असतो 54 सेकंद किती म्हणजे आपण आज 1 तास जो घालवला की नाही तो 12वीत गेल्यानंतर तुम्हाला किती वेळा सॉल्व्ह करायचा आहे 54 सेकंद तर 54 सेकंद मध्ये सॉल्व्ह होणार नाही का तर 100% सॉल्व्ह होणार पण तेवढी इफिशियन्सी पाहिजे तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे मग तेवढी प्रॅक्टिस केली तर ते होणार आहे नाही तर नाही होणार आहे मग ती जे मुलं तेवढ्या वेळामध्ये ते क्वेश्चन सॉल्व्ह करतात मग ती मुलं कुठे जातात मग सीओईपी सारख्या कॉलेजला जातात सीओईपी माहिती तुम्हाला कॉलेज पुण्यातलं नाही महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं इथलं PICT आहे इथलं VIT आहे किंवा मुलींसाठी कमीच नावाचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे ऑटोनॉमस कॉलेज आहे खूप सुंदर कॉलेज आहे ऑटोनॉमस कॉलेज किंवा PCCOE नावाचे कॉलेजेस म्हणजे पुण्यामध्ये खूप चांगले इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत मग जेव्हा तुम्ही ते सॉल्व्ह कराल तेव्हा अशा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं आणि म्हणलं मला येत नाही म्हणले की मग काय नाही कुठे तर नॉमिनल कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं असं जेव्हा येतं तर तेव्हा तुम्ही काय करायचंय बघा जेव्हा असं येतं तेव्हा तुम्ही काय करायचं पहिलं तर हे पॉईंट काढून टाकायचा टाकू पॉईंट काढून काय हाल ठेवायचं पॉईंट देऊ टाकून 4002 डिवाइड बाय 75 करून चालतंय का एक कमी झालं का हा ते आपण हे केलं होतं ना असं चालणार आहे का नाही तुम्ही किती डिजिटनं राईटला आला 3 डिजिटनं म्हणून काय करणार पॉवर 3 डिजिटनं मायनस करणार लेफ्टला सॉरी प्लस करणार राईटला पॉईंट गेला की पॉवर प्लस होणार लेफ्टला आला की पॉवर मायनस होणार सॉरी मायनस होणार आहे लेफ्टला आला की पॉवर प्लस होत असते 1 2 3 3 ने गेले की काय होणार -3 इथे जर 4 न राईटला गेलो असतो तर -4 कितीने गेलो आपण इथं 3 ने गेलो -3 येईल आता सॉल्व्ह करता येईल तुम्हाला अरे आता सॉल्व्ह करता हे सोडून द्या थोड्या वेळासाठी तुम्हाला हे फक्त एवढं सॉल्व्ह करता येईल 4002 डिवाइड बाय 75 एवढं करता येईल नाही करता येणार नाही येणार आता असलं आलं पाहिजे की नाही राजन पॉईंट आल्यावरती अडचण आहे तुम्हाला मला माहिती आहे तुमचं मेन काय प्रॉब्लेम आहे पॉईंट आल्यावरती प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यात कशाला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम तरी करून देऊ देतो बघा हे असलं शिकलं असाल लहानपणी तुम्ही असं करायचो इथे लिहिलं 4002 आणि इथं 75 चलो पहिलं 400 ला जाऊ द्या 75 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल केलं आपण 5 ने मल्टिप्लाय किती येईल रे 375 बरोबर आहे अरे म्हणा टेबल लवकर फटफट तिथंच लिहितं नाही करायला असं कोण आहे की नाही असं करणारा अरे ते असं करणार आहे की नाही कोणी हा एक जण सुद्धा नाही करा की कोणीतरी असं पटपट नाही येत हा किती येतं बरोबर आहे किती राहिले 400 मायनस 375 किती रे 25 हा वरचा घेतला 2 आता कितीने जाईल कितीने जाईल 3 ना जाईल 75 3 जार अरे 75 3 जार
225 पटपट पटपट केलं पाहिजे. किती 225 हा 52 मायनस 25 किती झाले 27 राहिले. अरे बेसिक कॅल्क्युलेशन आहे हे येत असेल ना तुम्हाला असलं. हा आता 75 ला 27 डिवाइड 27 ला 75 न जाता का डिवाइड नाही म्हणून काय घेतला तुम्ही 0 कोणी दिला पॉईंट. आता किती न जाईल अजून 3 न जाईल मग किती येणार इथं 225 किती राहिले रे 70 मायनस 25 हा 35 बरोबर. बरोबर पण म्हणत नाहीत काहीच म्हणत नाहीत. अरे तुमचं चालायला ना डोकं माझ्यासोबत सगळ्यांचं पॅरलेली. आता हे असलं सबसेक्शन ऍडिशन तुम्हाला आलं पाहिजे. 70 मायनस 25 किती 45 काय अच्छा हा 45 चलो 45 ला जातं का नाही म्हणून घेतला 0 किती न जाईल रे 4 न जाईल 4 का 6 5 ने केलं होतं तेव्हा हे आलं होतं मग 4 ने केलं ह्याच्या पुढचं येईल का मागचं येईल येड्यानो 6 न जाईल ना हा 6 जाईल ना 6 ने किती येईल रे 450 हो 75 into 6 6 5 जार carry 4 6 7 जार 6 7 जार 42 plus 4 45 6 5 जार 30 सॉरी 6 5 जार 30 हा राइट 3 राहणार 6 7 जार 42 plus 3 5 अरे आले की किती न देणार 6 न येणार. चलो आ गया कितना आ गया यहाँ पे 0 0 0 आ गया. किती झालं मग आन्सर तुमचं या 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 बघा आपण पुढे इथे लिहिलं 4.002 इंटू 10⁻⁻7 जे होतं आपलं डिवायडेड बाय काय होतं आपलं 75 याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय कॅल्क्युलेशन आलेलं आहे याचं. आज पुढे आपण त्याला सॉल्व्ह केलं होतं. मी ती एक स्टेप लिहितो म्हणजे तुम्हाला सोपी जाईल. पुढे लिहिलं आपण 4002 इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 75 याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन आले आपलं. चला वरती बघा 553.36 इंटू 10⁻⁻3 -10 आले इथपर्यंत. आता टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे याला पण राऊंड अप केलंय. हा जो पॉईंट आहे तर हा 5 इकडे आलाय असं केलंय का 5 पॉईंट दिले ना तुम्हाला 5.34 बघा बरं एकदा काय 5.34 आहे का बघा चेक करा आहे. मगाशी तुम्हाला शिकवलंय मी इथला पॉईंट कुठे द्यायचा आहे. हा जो पॉईंट आहे तो कितीपेक्षा छोटा असला पाहिजे नंबर हा कितीपेक्षा छोटा 6 पेक्षा छोटा आणि 0.5 पेक्षा मोठा. म्हणजे मला पॉईंट कुठे द्यायचा इथे द्यायचा 5.336 इंटू 10⁻⁻ किती येणार 1 लेफ्टला आला मग हे काय म्हणणार पॉवर -9 होणार. हे काय आले रे आपलं ऍक्सेलरेशन आलंय. ऍक्सेलरेशन काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं काय दिलंय बघा 5.34 दिलंय तुम्हाला दिलंय का. त्याच्यामध्ये पण अजून एक असतं माझ्याकडे लक्ष द्या. जर हा त्याच्या अगोदरचा नंबर मी काय म्हणलं 2च नंबर सिग्निफिकंट आहे तिसरा नंबर सिग्निफिकंट आहे का नाही. त्याच्या अगोदरचा नंबर जर बघा मी काय म्हणलं हा जर नंबर हा 5 पेक्षा मोठा असेल शेवटचा नंबर जर 5 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या आधीचा नंबर 1 न मोठा करायचा. पडले हँग अजून सगळे. अजून एकदा जो एंडचा नंबर असतो शेवटचा नंबर जर 5 पेक्षा मोठा असेल आता 6 5 पेक्षा मोठा आहे काय त्रास कुणाला काय ऑब्जेक्शन वो पीछे बैठा वाला आदमी क्या कर रहा है इधर उधर घूर रहा है इधर ध्यान दो. जो 6 आहे 6 हा 5 पेक्षा मोठा आहे त्यामुळे त्याच्या अगोदर लक्षात येते ना तुमच्या तर हा 3 च्या ऐवजी काय येणार 4 येणार. मग तुम्हाला आन्सर मध्ये असं दिलेलं आहे 5.34 दिले की नाही असं इंटू 10⁻⁻9 आता मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं आपल्याला ऍक्सेलरेशन विचारलंय का नाही तुम्हाला विचारलंय व्हेलॉसिटी काय विचारले मग इथे लिहिणार तुम्ही काय लिहिणार तुम्ही लिहिणार फ्रॉम न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. काय रे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे यस v इज इक्वल टू u प्लस एटी स्क्वेअर v इज इक्वल टू u प्लस एटी. u ची व्हॅल्यू किती आहे 0 प्लस a ची व्हॅल्यू किती आहे आता काढली आपण 5.34 इंटू 10⁻⁻9
इंटू टाइम किती आहे 1 सेकंद. किती आला सर 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंद आली का बघा बरं सर. म्हणजे तो जो महेंद्र आहे तो विराटकडे एवढ्या स्पीडनं जाणार आहे. किती स्पीड आहे 5.34 इंटू 10⁻⁹ चला लिहून घ्या.